ती मोकळेसे खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळ, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास, ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. Locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha. तिची अदा ही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली. Love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha. मागील भागात आपण पाहिलं. आणि तुला जर का त्यांचा अपमान करायचा असेल तर तू इथे नाही थांबलास तरी चालेल. सुमी सापडला असेल ना ग? काय माहित ग, फोन पण लागत नाहीये. एक साधारण अर्ध्या पाऊण तासात पोहोचू. हो ठेवतो. ओके गाईज, लेट्स हॅव फन. आम्ही समजते मुलं त्यांच्या घरी गेली वाढदिवस साजरा करायला. अरे साधी विचारायची पद्धत ते की काका येता का. आता पुढे. आता यांनी म्हटल्यानंतर मी लगेच जाणार होतो का लोचटासारखा. मला काही आत्मसन्मान वगैरे आहे की नाही. पण नाही, सौजन्य हवं हा आधी. बरोबर. या दोघींना काय सांगितलं की आम्ही पुढे जातो, तुम्ही मागून या. या मागून यांच्या पुढे येऊन इथं बसल्या तरी हे अजून पत्ता नाहीये यांचा. हे नक्की ना उधळतायत कुठेतरी. अरे साधा एक SMS केला असता तर मी लगेच काय लगेच मी या दोघींना सांगितलं असतं की चिंता करण्याचं काही कारण नाहीये. मी काय म्हणते, तुम्ही ना उगाचच एवढी चिडचिड करताय. आपली मुलं जबाबदारीने वागणारी आहेत, माहिती की नाही तुम्हाला? हो की नाही ग? सांगतोय मी तुला. या अशा तऱ्हेच्या जबाबदाऱ्या वाटून घ्याव्यात नेहमी. किती फरक पडतो, 2 किंवा 3 की. अभिचा फोन. हॅलो. अरे कुठे आहात तुम्ही लोक? आम्ही फ्लॅटवर आलो सुद्धा. अगं ते काय झालं, आम्ही पण येणारच होतो फ्लॅटवर, पण अचानक प्लॅन चेंज झाला. ते सुमितला घरी यावंसं वाटत नव्हतं, पण त्याला बाहेर जावंसं वाटत होतं. म्हणून त्यांना सांग आपण आता तासाभराने पोचू. अरे पण मग सांगायचंच ना. आम्ही काही अडवलं असतं का? बरं कुठे जाताय तुम्ही? आम्ही राघवच्या फार्म हाऊसवर. काय? राघवच्या फार्म हाऊसवर जाताय? इकडे काय रे गाढवानो. हा मोरे काका बोला. नाही त्यांना नाही तर मलाही नाही कळवलं तुम्ही. नाही म्हणजे तुम्हाला कळवणार होतो. कधी सगळं संपल्यावर. अरे इथे या दोघी तिथे काळजी करतात तुमची आणि तुम्ही तिकडे मजा मारताय. मी हॅलो काका, विनय बोलतोय. हा तुला मी चांगला मुलगा समजत होतो आणि तू रे. अहो नाही काका, जरा ते अचानक ठरलं ना म्हणून. अरे अचानक ठरलं म्हणून काय झालं? चौघेच होतात ना तुम्ही. मी मावलो नसतो का तुमच्यात?
काका, म्हणजे मला कळत होतं आणि मी राघवलाही सांगितलं की आपण घरी जाऊ, काकांना बरोबर घेऊ आणि मग पुढे निघू. तर म्हणाला की नको, खूप वेळ जाईल, तुम्ही खूप वेळ घ्याल. त्या मिसेस मोरेच्या 2 कानफटात ठेवून दे माझ्यातर्फे. अहो काय बोलताय? तुला नाही का, त्या राघवला म्हणतोय मी. राघव मिसेस मोरे? हो का? काय माहिती. त्याच्यामुळे सगळं नुकसान झालं ना म्हणून. नुकसान कोणाचं कोणाचं? माझं. म्हणजे आपल्या सगळ्यांचा वेळ फुकट नाही का गेला अवघात. आणि ऐका रे, व्यवस्थित जा आणि व्यवस्थित या. आणि माझं पेंडिंग आहे तेवढं लक्षात ठेवा. हो हो काका, म्हणजे काय? सुमितला दे जरा. सुमित. काका हा काका बोला. ऐक रे, पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्स काका. बरं, एन्जॉय करा. काका काका मला फोन द्या ना, सुमित हॅलो सुमित. हॅलो. फोन ठेवला. सुमितची खास मैत्रीण आहे ना? हो काकू, काव्या सुमितची एकदम खास. नाही खास मैत्रीण नाही, काही साधीच आहे. सुमितच्याच ऑफिस मध्ये आहेस ना तू बाळा? हो काका. तू त्यांना सरबतावरच पाठवणार आहेस का परत, का काही खायला वगैरे देणार आहे? अहो नाही, असं कसं आणते मी. नाही नाही काकू नको, आम्हाला निघायला हवं. हा असं कसं, तुम्ही पहिल्यांदा आलात ना घरी, काहीतरी खाऊन जायला पाहिजे. हा काकू नेक्स्ट टाइम येऊ ना, तेव्हा फॉर शुअर. बर, सरबत तरी संपवा. हो. हा आणि पुढच्या वेळेस त्यांच्याकडे आलात तर आम्हाला भेटल्याशिवाय जायचं नाही. नक्की नक्की. बस. चला येतो. हो या. रेसिपी हो नक्की नक्की. बाय. होय. या या बाबा या. कसे आज? मस्त. आम्ही सगळे ताईसाहेबांच्या आशीर्वादाने एकदम मस्त आहोत. बरं, हे माझे मित्र विन्या, अभ्या आणि सुमित. विनय हरिश्चंद्र नागपूरकर. बरं, आणि हे आमचे मॅनेजर म्हणा, सर्वेसर्वा म्हणा, शिवलकर. काय बाबा. बर, मी तुमचं सामान घेतो. शिवलकर, अचानकच यायचं ठरलंय, त्यामुळे सामान काही आणलं नाहीये. बरं, आज सगळी सोय केली आहे ना? हो हो, सगळी सोय केलेली आहे. तुमचा फोन आल्या आल्या सगळ्यांना एकदम कामाला लावलं. तुम्ही आज चला, हातपाय धुवून घ्या, मस्त पैकी फ्रेश व्हा. तोपर्यंत मी तुमच्या जेवणाचं बघतो. ओके या. फार्म हाऊस भारी आहे रे. वातावरण कडक पडले. चला आज जाऊ. ये. एक नंबर आहे रे फार्म हाऊस तुझा. माझं नाहीये, माझ्या आई वडिलांचं आहे. अरे म्हणजे तुझंच ना? अभ्या, मला एक बहीण सुद्धा आहे आणि आमच्या या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये तिचा सुद्धा समान अधिकार आहे. हो रे, पण ती असते कुठे? अभ्या, ती US ला नाही का गेलीये शिकायला? आमच्या आई साहेबांची इच्छा. पाणी घ्या. थँक्यू. थँक्यू शिवलकर. थँक्यू. पाणी घ्या.
सुम्या हा पाणी. हा धन्यवाद. मग सुम्या कसं वाटलं फार्म हाऊस? अरे मस्त आहे रे. मग तुला असं नाही वाटत एवढ्या छान वातावरणात आपण पण छान राहिलं वागलं पाहिजे? प्रयत्न करतोय मी. व्हेरी गुड. प्रयत्नात सक्सेसफुल होतात, पण असं उदास आणि निगेटिव्ह राहून नाही होत रे. यार याला सर्व्हिसिंगची गरज आहे. कसलं सर्व्हिसिंग? मेंटल सर्व्हिसिंग. बरं आहे मी आता. चला मग फ्रेश होऊया. हा चला. विन्या इथे. जा जा. सॉरी, खूप मोठे. अरे अरे अडकलो. अरे अडक सुमित. हसताय काय? राघव यार, मला तुझे कपडे होत नाहीयेत. हा विन्या तुला बेस्ट वे सांगू का? तू कपडे घालूच नकोस. मग काय उघडा फिरू का? यार याला कोण उघडा बघेल? अरे नाही तसं नाही राघव. अरे तुमच्या त्या काकांना काहीतरी लुंगी वगैरे द्यायला सांग ना याला. लुंगी? अरे काय यार. अरे ट्रॅक पॅन्ट त्याच्या खाली जातच नाहीये. अरे यार अभि कसा झालायस लग्नानंतर? जरा व्यायाम वगैरे करत जा. आत्ता व्यायाम करून हे कपडे मला होणार आहेत का? अरे त्या कपड्याची साईज काय, तुझी साईज काय? अरे पण मग आम्ही आत्ता घालू काय? अरे हो. अरे यार काय सांग ना त्यांना काहीतरी द्यायला. तेच सांगतोय, सांगितलंय मी. जरा बोलवतं ना हाक मार. शिवलकर. 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 बरं बाबा, हे काही कपडे आहेत. येस थँक्यू. बरं शिवलकर, यातला मोठ्या साईजचा टी शर्ट कुठला आहे? टी शर्ट एकच आहे. माझा. ठीक आहे अभिमान, मी राहतो बनियान आणि लुंगीवर. आणि काय रे, सांगितलं होतं ते आधी सांगायचंस ना. तुझे हे भंगार कपडे घातलेच नसते. शिवलकर, हा हे कपडे धुवायचे. येस. बरं तुमची तयारी झाली की सांगा, तोपर्यंत मी जेवण सांगतो. येस. ते महत्वाचं आहे. भूक लागली. बरोबर. अभिमान. अरे मुलगी आहेस का? मला येऊ दे की आत. घाबरे. अभिमान. हा, शालमलीचा फोन आलाय. आमच्या गावात. थँक्यू. विनय यार, मी लुंगी नेसतो अर्धवट यार. विनय. विनया, तुला विवाह मंडळातला फोन आलाय. माझा फोन माझ्याकडे.
कसलं मोकळं ढाकळं वाटतंय रे. टी शर्ट थोडं टाईट आहे पण बाकी एसी. होय काय नाही काही नाही. शोधतोय तुझ्या एवढ्या मोठ्या महालात तू चार्जिंग पॉइंट कुठे लपवून ठेवलास ते. एकही चार्जिंग पॉइंट सापडत नाहीये. बघ ना. तुला कोण फोन करणार आहे? हे बघ मोबाईल कंपनीवाले. ओकेस ना? ओके ओके. हे बाय द वे आपण इथे असेपर्यंत कोणीही दुसरा मनात कुठलाही विचार आणायचा नाही. करेक्ट आहे. ओके. हा. ओके नाव लेट्स एन्जॉय. एन्जॉय वरनं आठवलं रघ्या, सोय होऊ शकेल का? हो. वा 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 मस्त मस्त. एवढी रात्र झाली आता कुठे मिळणार आहे? अरे यार. हो रे पण सोय झाली असती तर जरा चांगलं झालं असतं ना. म्हणजे आता नॉनव्हेज बरोबर थोडी मजा. नाही ठीक आहे मिळणार नाही तर पण मिळाली असती तर मी 60 30 मिळेल. शपथ. हे रघ्या गाणं बिणं लाव ना, जरा नाच्य करू ना. हे नको रे. ए विनया, एक टॉप टू बॉटम. हे नाही नको. तुम्ही असेच टाईट करता रे मला. चल चल एक टॉप टू बॉटम. कमान कमान विनया. चल चल चल. रे चेस. अरे अरे गाणं लाव ना यार. लाव. माझ्या आली साली तळ भावना किती आलो न राहू
हा तुझा आहे का कोणाचा होता बावळट नेहमी मला हाताला त्रास देतो. वा मजा आली यार धमाल आली. अभ्या एक बनव. येस बडी. बघ रे. बस अभिमान कॅन यू मेक वन फॉर मी यार. येस बडी. वाय नॉट. हा थँक्यू. वेलकम. हा मजा आली यार मजा आली. काय दिवस आहे आजचा. सुरू झाला तेव्हा इथे पोचू असं वाटलंच नव्हतं. हो ना, खरं तर तुझ्या घरची पार्टी झाल्यानंतर 2-2 पेग मारून आपण सगळे घरी जाणार होतो. गाईज आज जे घडलं त्याबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी. सिरियसली सिरियसली. लहानपणापासून मला ही भीती होती की मी घरी माझ्या मित्रांना घेऊन जाईन आणि आमच्या घरी भांडणं सुरू असते. पण मी कधीच कुठल्या मित्राला घरी नेलं नाही. अभिला विचार. मी कॉलेजपासून ओळखतोय त्याला पण मी त्याला कधी घरी घेऊन गेलो नाही. घर ऍक्च्युली त्या घराला मी कधी माझं घर मानलंच नाही. आपण सगळे राहतो ना एकत्र ते माझं खरं घर आहे. आठ वर्षाचा होतो रे मी तेव्हा. माझे वडील आले होते सायकल घेऊन मला गिफ्ट वाढदिवसाला माझ्या. आणि त्याच दिवशी माझ्या आईला कळलं तुमच्या अफेअर बद्दल. तर काय दररोज घरामध्ये भांडण वादावादी. लहान होतो ना तेव्हा मला त्या दोघांचाही खूप राग यायचा. दोघांचाही. पण जसजसं आम्ही मोठा होत गेलो ना तसतसं मला कळत गेलं माझ्या आईला हवं असतं ना तर ती वेगळं राहू शकली असती. माझ्याकरता त्या घरात राहत होती. माझ्यासाठी. आई आणि वडील त्या दोघांपैकी एकाची निवड करायचा प्रसंग माझ्यावर येऊ नये म्हणून ती त्या घरात राहत होती. तिच्या सॅक्रिफाईसमुळे मी माझ्या वडिलांपासून तुटत गेले. तर सांग ना ज्या माणसाने माझ्या आईला इतका त्रास दिला त्याला मी ऍक्सेप्ट कसं करू.